आम्ही असे जे जुने पुरातन जे बांधकाम आहेत, जे मंदिर आहेत, ह्या मंदिरांच्या शोधामध्येच फिरत असतो. आता आपल्या धारूरला हे मंदिराचं नाव काय आहे? धारेश्वर मंदिर. धारेश्वर मंदिर. तर हे नाव ऐकलं होतं मी काल. चिंचलकरांच्या वाड्यावर मी त्यांचा व्हिडिओ बनवला होता. तर त्याच्यानंतर मग इकडे आलो आज हे बघण्यासाठी. अप्रतिम. दीपक चिंचाळकरचे तिथे. हो हो हो, राईट. त्यांचा व्हिडिओ टाकला होता काल. आज म्हणलं हे बघावं. एकदम सुंदर पद्धतीचे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला मूर्त्या दिसत आहेत, जे की खूप पुरातन आहेत. आणि मंदिराची जे संरचना आहे जागृत आहे. हा, खूप सुंदर वाटायला लागलं या ठिकाणी आल्याच्या नंतर. पूर्णपणे दगडामध्ये बांधलेलं बांधकाम आहे, खूप जुनं आहे. आणि धारूरमध्ये असून मला माहिती नव्हतं, काल माहिती झालंय. तर मी खूप लोकांचं लांब लांब जाऊन व्हिडिओ शूट केलेले तर खूप ठिकाणचे, पण धारूरचं आतापर्यंत घेतलं नव्हतं मी. आपल्या इथं असे बरेच मंदिर आहेत, पण आपल्या इथली म्हणजे कसं असते गावचं ते काय म्हणतात तसं. आणखी एखादं आहे का इथं धारूरमध्ये कुठं? इकडे एक आहे, ह्या इकडे हरजींच्या तिकडे एक महादेवाचं मंदिर आहे. कुठं आहे ते? हे इकडे आहे म्हणते तो, ते काय करा म्हणते कोण सांगतो. बरं बरं, चाल. हो, हा हा इकडे मंदिर आहे महादेवाचं. आहे का? तुम्हाला माहिती का बाळा? नाही, मी ऐकून आहे. हा, ह्या बाळाली. हा, ह्या पोरी तिकडल्याच आहे. अच्छा,